खास दिवस आहे कारण आज आपण रोटरी क्लबच्या व्होकेशनल सर्व्हिस या सर्व्हिस अंतर्गत काही खास समाजसेवकांचा आपण इथे आज गौरव करणार आहे. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या त्यागाचा आपण गौरव करणार आहे. त्यांनी केलेल्या समाजकार्याचा, सेवाभावी वृत्तीचा गौरव करणार आहोत आणि त्यांनी समाजातील घटकांसाठी ज्या निष्ठेने काम केलं आहे त्या निष्ठेचा आपण आज गौरव इथे करणार आहोत. श्री गजानन गव्हाणेजी यांचा परिचय करून द्यायला मी काल फोन केला होता, पण त्यांनी अगदी 2-3च वाक्य सांगितली की काय जास्ती सांगू नका, इतका हा साधा माणूस आहे. तरी सुद्धा मी आता आल्यावरती त्यांच्याकडे थोडीशी माहिती काढून घेतली ती तुम्हाला मी सांगतो. डिवाइन हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचे ते प्रमुख आहेत. त्या संस्थेतर्फे ते गरजूंची मदत करत असतात. हेल्प फॉर नीडी हा एकच उद्देश त्यांचा आहे. जिथे गरजू आहेत तिथे ते जाऊन मदत करत असतात. आता आपण त्यांच्या व्याख्यानातून ऐकू की ते काय काय त्यांनी मदत केलेली आहे. प्रसिद्धी परांमुख असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असून ते सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे कोविड काळामध्ये अतिशय महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यानंतर बेळगाव जेव्हा पूर परिस्थिती आली होती 2019 साली, त्यामध्ये सुद्धा त्यांचं अतिशय मोलाचं कार्य आहे आणि त्यांच्या संस्थेतर्फे त्यांनी रक्तदान शिबिर सुद्धा अतिशय. मी गजानन गव्हाणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि यांचा सत्कार स्वीकारावा. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या टीमचं सुद्धा मी इथे त्यांना बोलवतो. श्री विनय लासे हे या संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. सुनीता गव्हाणे या त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत आणि आशिष गव्हाणे त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर असंच एक स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व आलेलं आहे आपल्याकडे, श्री गव्हाणे साहेब. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी रोटरी क्लब बेळगाव यांनी या ठिकाणी मला बोलून जो सत्कार केला, तर माझा नसून तर माझ्या पुऱ्या ग्रुपचा, पुऱ्या फाउंडेशन डिवाइन हेल्पिंग हँड फाउंडेशनचा आहे. आणि आमची जी काय सेवा मी करत होतो की निस्वार्थ सेवा, मी संत निरंकारी मिशनचा फॉलोअर होतो. त्या ठिकाणी आमच्या गुरुने एक शिकवलं होतं की मानव को मानव हो प्यारा, एक तुझे का बने सहारा. तर सहारा काय असतोय, जेव्हा आमचे वडील ब्लड कॅन्सरने म्हणजे आजारी होते, जेव्हा KLEमध्ये मी त्याच्याबरोबर होतो तेव्हा मी ते भोगलो. म्हणजे काय असतंय, म्हणजे आधार काय असतोय, सहारा काय असतोय. तेव्हा मला समजलं की हे जीवनामध्ये काही नाही आहे, की एकमेकांचा सहारा आपण बनलं पाहिजे, एकमेकांचं हेल्प केलं पाहिजे. त्यानंतर ही सेवा चालू झाली आणि आम्ही जेव्हा ऐकत होतो की ज्ञान कर्म में ढल जाए तो जीवन का श्रृंगार बने. जेव्हा आम्ही ज्ञान शिकतो, जेव्हा सगळं नॉलेज घेतो, तर खरं आम्ही ते जीवनामध्ये जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही आहे. जे अनुभव अनुभव येतात ते प्रत्येकानं शेअर करून, जे आपल्या जीवनात घालून जेव्हा आम्ही या समाजामध्ये त्याचा उपयोग करतो, तेव्हा ह्या मानव म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन आम्ही मानव आहे हे आम्ही त्या ठिकाणी साध्य करू शकतो. तर आमचं एकच म्हणजे आमची सुरुवात कुठून झाली की जेव्हा वडिलांचं माझं झालं, त्यानंतर मला आमच्या निरंकारी मिशनची सेवादार म्हणून मी तिथे सेवा करत होतो. मला असं वाटतं की बाहेर येऊन काहीतरी थोडीशी सेवा करावी, कारण का हे आमच्या मिशनमधली सेवा झाली. जेव्हा बाहेर पडलो तर एक आजीबाई होती वैभवनगरमध्ये, गटर येऊन तिच्या घरामध्ये पुरी गटर येऊनच येणं झालेली. जेव्हा मी ते बघितलो आणि जसं बघायला गेलो, तिला कोणी सांगितलं की तुम्ही सेवा करता ती येऊन बघा, अशी पंचायत मेंबर पण आहे तुम्ही. तर तिथं माझा संबंध काही नव्हता वैभवनगरमध्ये. तर मी जाऊन ती परिस्थिती बघितलो तर त्या बाईची अशी परिस्थिती, चारी बाजून पाणी गळत होतं, त्या असे बकेट्स वगैरे लावलेले आणि पूर्ण तिथं आतमध्ये पाणी आणि तिचं एक छोटासा कॉट होता, त्या कॉटवर झोपलेली ती. ते बघून असं वाटलं की माणसं बी असं जगतात की आम्ही काय तर केलं पाहिजे आणि हिच्यासाठी काय तर केलं पाहिजे. आम्ही ग्रुप तयार केला याच्यावर व्हॉट्सअपवर आणि त्या ठिकाणी असं त्या बाईचं घराचं एक पोस्टर टाकलं त्याच्यावर आणि आम्ही सगळे म्हणून तिला हेल्प करूया म्हणून.
सगळ्यांनी 50-100 असं घालून आम्ही सुरुवात केली आणि 3 दिवसामध्ये आम्ही स्वतः त्या ठिकाणी मेहनत करून विटा आणून इकडून तिकडून मागून तिचं घर तयार करून दिलं. तर ते न्यूजला आलं, कोणतं बातमीमध्ये न्यूजला आलं. त्याच्यानंतर सगळ्यांनीच मला म्हटलं की तुम्ही हे करू शकता, हे काम करू शकता आणि तुम्ही असंच तुमची सेवा निरंतर चालू होते. त्यानंतर अशी सेवा चालू झाली. त्याच्यात आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प केलं. बऱ्याच लोकांना म्हणजे जे हँडिकॅप्ट होते त्यांना सायकल, त्याच्यानंतर बरेचसे असे ओल्ड एज असे घरी राहतात की जे ओल्ड एज होममध्ये जाऊन राहू शकत नाहीत, कारण का ते घराबरोबर त्यांचं प्रेम जुळलेलं असते, ते सोडून जाऊ शकत नाहीत. तर अशा लोकांना माझी मिसेस पण ती BAMS डॉक्टर आहे आणि ती मेडिसिनचं त्यांना काय मेडिसिन लागतात ते मेडिसिन पुरवायचं. त्याच्यानंतर कुणाच्या घरावर जे छप्पर गळत असते त्याला जाऊन टर्पोलिन प्लॅस्टिक वगैरे घालून त्यांना सेफ करून द्यायचं. कोणाला ओल्ड एज लोकांना म्हणजे घरी जाऊन दड्डी आसपासची जी खेडी आहेत त्या खेड्यामध्ये जाऊन आम्ही ही सेवा चालू केली. म्हणजे संतोष सर फार त्यांचं हेल्प झालं. फार त्यांनी पण म्हणजे असं आर्थिक वगैरे मला मदत केली. तेव्हा पण लागत होते, ग्रुपवर टाकत होतो. ज्यांना समजत होतं तेव्हा मला हेल्प करत होते. विनय इथं म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट, ते माझ्यावरच भरपूर त्यांनी पण सेवा केली आहे. जवळजवळ आता आम्ही आमचे हे डिवाइन हेल्पिंग हँड्स म्हणजे चालू होणं 3 वर्ष झाली आहे. तर कोविड काळामध्ये मी भरपूर सेवा, भाजी वाटायचं राहू दे, घरी जाऊन लोकांना राशन द्यायचं राहू दे, त्याच्यानंतर ब्लड कुणाला लागलं तर जे अननोन म्हणजे सुरेंद्र सर आहेत त्यांच्यावर राहून. आता परवा दिवशीच आम्ही एक माणूस होता की असंच घरात राहिलेला होतो. 3-4 दिवस त्या दरवाजा उघडला होता झालं. तर त्यातल्या गल्लीतल्या लोकांनी मला सांगितलं की थोडंसं येऊन बघा तुम्ही काय झालं आहे. पोलिसांना घेऊन जाऊन बघितलं तर तो माणूस अशा अवस्थेमध्ये पडलेला. तर म्हणजे माणसाचं जीवन असं राहू नये असं मला वाटलं. पण अशी पोलिसांना बोलवून त्यांना ॲडमिट करून 15 दिवसात ते माणूस वारला. पण सुरेंद्र सरांच्या मदतीनं आम्ही ते अननोन म्हणून तिथं त्यांचं अंत्यविधी केलो. त्यांनी पण वरचेवर आम्हाला हेल्प करत राहतात. कुठलं पण काम असलं तर नाही म्हणत नाहीत. आणि आता थोडंसं आमचे विनय सर पण बोलतील. खूप खूप धन्यवाद. तो सबसे पहले मैं रोटरी क्लब ऑफ वर्धा मिलाई की टीम का धन्यवाद करूंगा कि आप सभी ने हमें यहाँ पर बुलाकर एक अप्रिशिएशन का एक वर्क किया है. तो थैंक यू फॉर दिस. जैसे अभी हम हमारे गजानन गवाने जी ने कहा ही है कि किस तरह से यह शुरुआत हुई थी डिवाइन हेल्पिंग हैंड्स की. तो डिवाइन हेल्पिंग हैंड्स मतलब ये कोई हमारा कोई बड़े हम फैमिली से कोई नहीं, सब नॉर्मल हम फैमिली से, छोटे मोटे फैमिली से थे. बस शुरुआत जब एक कार्य करना होता है वो घड़ के आ जाता है. करने वाले जैसे सर ने कहा हम कोई नहीं होते हैं, बस एक वाहक की तरह हमें कार्य करना है. एक गुरु नानक जी का भी वो मैं बात कहूँगा यहाँ पर कि देनहार कोई और है, देता है दिन रैन, लोग भरम मुझ में करे, दाते नीचे ने. उन्होंने जब ये बात कब कही थी, वो सोने के सिक्के गरीबों को देते थे, बांटते थे. लेकिन सोने के सिक्के देते समय उनकी नजरें झुकी हुई होती थी. तो उनके वहाँ पे जो सपोर्टर्स थे उन्होंने पूछा, अरे आप तो इतने बड़े हो, आप सोने के सिक्के लोग गरीबों को बांट रहे हो, उनकी गरीबी दूर कर रहे हो, और आप इतना झुक कर इतने ये बनकर उनकी सेवा कैसे कर रहे हो. तो उन्होंने कहा कि देने वाला कोई और है, वो देता रहता है दिन और रात, मैं सिर्फ एक कार्य करने वाला हूँ, इसलिए मैं नीचे नजरें झुकाकर ये कर रहा हूँ. तो यही मोटिवेशन, यही हमें भी सिखाया है हमारे मिशन में, और यही चीज़ हमने अपने जीवन में की, और इस तरह से शुरुआत हुई थी. एक चीज़ें ऐसे आ जाती थी, जैसे इन्होंने कहा भी, और भी बहुत सारे एग्जांपल्स है कि जैसे एक लड़का ही था यहाँ पर गणेशपुर में, वो 1-2 साल से उनके डैड नहीं है, फादर नहीं उनके, मदर भी पूरी पेशेंट, उनके चल नहीं पाती, और वो उनका बेटा, बस 2 चीज़. और उनका बेटा, जब हम किसी ने बताया कि उनका बेटा लेटा रहता है, वो भी पूरा वीक कंडीशन में है, पूरा मतलब ऐसी हालत हो गई थी उनकी कि मतलब सर्वाइव भी नहीं कर पाएंगे वैसे. तो बात हुई, फिर वहाँ पे सभी हम हेल्पिंग हैंड्स वाली टीम गए. वहाँ पे जाके जैसे ही देखा वो नीचे सोए हुए थे, और नीचे सोया हुआ था, उस बिस्तर पूरा बारिश का पानी था, पूरा गिरा हुआ था. और नीचे इन्होंने देखा, हमारे गजानन गवाने जी, आई अप्रिशिएट हिज वर्क, कि वो पहले खुद होके आगे निकलते, सीधा उनको उठाया, ये किया. नीचे छोटे छोटे सांप के ये दिखे वहाँ पर, उसमें से उन्होंने उठा दिया, उनको वहाँ पे किया. और सिर्फ उठाया नहीं, उनको सिर्फ पूरा ये करके नहला के, ये करके पूरा खुद कार्य बहुत आगे होकर करते हैं. ये बहुत अच्छा कार्य इनका गजानन गवाने जी का है. और ये करके फिर क्या करेंगे, सिर्फ क्योंकि हमारा हेल्पिंग हैंड्स हम करते क्या है कि छोटा मोटा राशन 1-2-3 महीने उन्हें सर्वाइव हो सके, राशन का सामान उनको जा कर देते. तो उतना ही देकर फिर हमने सोचा कि उनकी मदर भी वैसी ही है, उन्हें भी कुछ ज़्यादा ही नहीं और इन्हें भी कुछ ही नहीं है. तो कांटेक्ट किया यहाँ पे बेलगाम का जो
विकलांग ऑर्गेनाइजेशन है उनसे कांटेक्ट करवा के उन्हें एक व्हीलचेयर अरेंजमेंट करा के एक दुकान चल सके ताकि यहाँ से छोटा मोटा सामान जो है उनके गाड़ी पे लगवा कर ताकि वो बेच सके, वो चीज़ हुई। वापस कोविड के टाइम पे हमने ऐसे देखे लोग कि एक जैसे बच्चे हैं वो अपने डैडी उनके जो है कोविड उनको उठाने को ये कर रहे थे उनके पास में जाने के लिए, लेकिन इनका मुझे बहुत हमारे इसमें ये लगता है ये खुद होके आगे जाते थे, हम भी पीछे रहने वाले क्योंकि डर इतना हो गया था, लेकिन ये खुद होके आगे जाएंगे, उन पेशेंट्स को जो भी है उनको उठाकर सिविल हॉस्पिटल में एडमिट हर जगह उन्होंने कार्य किया है बिना डरे बिना किसी इसके। और यही चीज होती है जब हम मदद करने के लिए आगे बढ़ते हैं तो ऑटोमेटिकली वो मदद लोग जुड़ते गए। एक छोटी सी टीम व्हाट्सएप ग्रुप हमने बनाया था, 7 से 8 लोगों का इनिशियली बनाया था। तो ऐसे करते नई नियर बाय एक 100 फैमिलीज तो मिनिमम ऐसे हमने किए जिनके हस्बैंड नहीं है, जो सिर्फ लेडी कहीं ना कहीं किसी के घर पे सफाई का काम ऐसे काम करने वाले, ऐसे टोटल 100 फैमिलीज उनको जाकर महीने का जरूरत वाला राशन, जरूरत वाली चीजें वो चीजें दी। और वह भी एक कार्य ऐसे होता था व्हाट्सएप ग्रुप पे हमें मैसेज दिया जाता था कि हाँ इस एरिया में शाहपुर में या इस ओवरब्रिज के नीचे कहीं ना कहीं एक लेडी रहती है, अकेली रहती है और उनकी बेटी रहती है और उनके लिए कोई संभालने वाला कोई नहीं है। तो वहां पे जाके एक टीम जैसे चेक करती थी क्या सच में वैसे आजू बाजू पूछते थे और वहां पर जो भी है उनके राशन, महीने का राशन हो ये, प्लस एजुकेशन ऑनलाइन सेवा हुई थी, ऑनलाइन एजुकेशन शुरू हो गया था लॉकडाउन के समय पे, तो वहां पे भी हमें आने लगे कि हाँ हमारे बेटी के पास मतलब ऑन द फील्ड जाके चेक करते थे कि वहां पे उनको वो कहते थे एजुकेशन शुरू हो गया है लेकिन उनके पास मोबाइल नहीं है। तो हम तो इतने पढ़े नहीं है कि सभी को मोबाइल दे सके, लेकिन कहते हैं एक बार मदद शुरू जब लग जाती है लोग जुड़ते गए 100 रुपए 200 रुपए ऐसे करते कोई मोबाइल आगे करेगा, कोई अपना ये करेगा, ऐसे करते अनेकों बहुत सारे 5 to 6 लड़कियों को उनके मोबाइल्स प्रोवाइड किए गए। एजुकेशन अभी हाल ही में एक बच्चे को जिसका पैर नहीं था तो उनके लिए गजान गवाने जी और एक डॉक्टर है, मुझे याद नहीं आ रहा उनका नाम, अनिल पाटिल सर, डॉक्टर अनिल पाटिल सर, उनके दोनों मिलकर और सभी ने मिलकर उस लड़के को पैर बिठाया और उसका हाथ भी मूवमेंट नहीं था, तो वो भी कार्य बहुत सारा संभव हो चुका है। तो सब अगेन आई विल थैंक रोटरी क्लब ऑफ बेलगाम आपके इस एप्रिसिएशन वर्क के लिए, आपने हमें यहाँ पर ये किया। थैंक यू फॉर दिस, थँक यू एव्हरीवन। तुमचं कार्य ऐकून अंगावरती मला असं वाटतं की आजचे जे 2 पाहुणे ज्यांचा आपण इथे सत्कार केला आहे ते देवदूतापेक्षा कमी नाहीये, कारण की त्यांचं जे कार्य आहे ते अगदी अतिशय उल्लेखनीय कार्य आहे, म्हणजे हा शब्द सुद्धा खूप छोटा आहे उल्लेखनीय। खरंच तुमचं कार्य ऐकून खूप बरं वाटलं आणि सतत आमच्या शुभेच्छा आहेत की तुम्हाला यापुढे असंच कार्य करत राहा, आमची तुम्हाला मदत राहीलच, पाठिंबा सुद्धा राहील। आज लग रहा है कि मैंने ऐसे लोगों को सम्मान किया है जिसके सिर्फ दिखने के लिए 2 हाथ है मगर अपने काम और कार्य 100 हाथों के बराबर। और अगर तो आई एम श्योर आप जितना कर रहे हैं और अपने जितना भी काम किया है भगवान आपको ऊपर वाला और अच्छा ताकत दे और भले आपको सेहत में हो, समृद्धि हो, जो भी हो, आपको हर चीज़ से ताकत करे ताकि आप आज शायद 100 लोगों को आपने शायद मदद किया होगा, कल आप और 1000 लोगों को मदद करें। यही मैं ऊपर वाले से दुआ मांगूंगा और हमारे पूरे रोटरी के परिवार की तरफ से मैं आपको ये कहूँगा अगर हमारी तरफ से कुछ भी आपको लगता है कहीं पे भी, मुझे नहीं लगता शायद आपको ऐसे मदद की ज़रूरत है, मगर हमें भी एक अवकाश दीजिए, हमें भी एक अवसर दीजिए ताकि हम आपसे कहीं जुड़ सकें। हमारा जो आज हम सब जितने भी हमारे यहाँ पे क्लब के मेंबर्स हैं सब हम लोग ये रोटरी में ज्वाइनिंग इसलिए हुए ताकि हम भी समाज में कुछ कर सकें। हमें कभी कभी मालूम पड़ता है, कभी कुछ मालूम नहीं पड़ता, लेकिन अगर आपको कहीं लगा कि हाँ हमारी तरफ से कुछ भी हम लोग छोटा सा भी कोई काम हमारी तरफ से हो सकता है तो मैं आपका उसके लिए आभारी रहूँगा। हमें भी एक अवकाश दीजिए और आपके साथ जुड़ने का एक मौका दीजिए और मैं ऊपर वाले से फिर से दुआ करूँगा कि आपको और ताकत दे और अच्छा और काम करें और आपका नाम हर जगह अच्छे इसके लिए जाना जाए। आप एक हमारे समाज के लिए एक आइकन जैसे हम लोग बोलते हैं, आपका वो बढ़ता रहे हमेशा। एंड ऑल द बेस्ट एंड थैंक यू वेरी मच फॉर बीइंग सो सपोर्टिव फॉर आवर सोसाइटी।